तर नमस्कार, माझं नाव आहे नीतल मुजुमदार. मी पुण्यामध्ये कोटक म्युच्युअल फंड मध्ये जॉब करतो. सो आपण आज इथे जे जमलेलो आहोत ते आहे आपल्या ट्रेनिंग सेशनसाठी. सो पहिल्यांदा मी हे सांगू इच्छितो की कोटक म्युच्युअल फंड जेव्हापासून हे पॅन्डेमिकचं नवीन संकट आलेलं आहे तेव्हापासून आपण एक नवीन इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की आपण डिजिटल माध्यमातून, जसं झूम मीटिंग आहे तर त्या माध्यमातून आपण आपल्या बऱ्याचशा डिस्ट्रीब्युटर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत विथ द हेल्प ऑफ मल्टिपल ट्रेनिंग. म्हणजे वेगवेगळे ट्रेनिंग किंवा ऍक्टिव्हिटीज घेऊन आपण डिजिटल मोड मध्ये डिस्ट्रीब्युटर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्याच्यातच एक नवीन ऍडिशन म्हणून आपण आता हे एक नवीन सेशन सुरू केलेलं आहे, जे की आपण रिजनल लँग्वेज मध्ये, म्हणजे भारतामध्ये जेवढे पण रिजन्स आहेत त्या रिजनल लँग्वेज मध्ये आपण हे जे ट्रेनिंग्स आहेत ते आपण आपल्या डिस्ट्रीब्युटर पर्यंत मराठी लँग्वेज मध्ये महाराष्ट्रासाठी आपण पोहोचवत आहोत. तर अजून एक मी रिक्वेस्ट करेल की हे जे सेशन्स आहेत ते आपल्या युट्यूब चॅनलवरती, प्रोस्टार्ट कोटक म्युच्युअल फंडच्या युट्यूब चॅनलवरती पण तुम्ही बघू शकताय. आणि हे जे मराठीतून, म्हणजे हे जे रिजनल लँग्वेज मधले पण जे ट्रेनिंग आहेत ते पण आपण अपलोड करणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलवरती, जिथे तुम्ही जाऊन ते ऍक्सेस करू शकताय. तर आज आपण इथे जमलेलो आहोत आजच्या ट्रेनिंगसाठी, जे की आहे विजन 2025, म्हणजे लक्ष्य 2025. तर यामध्ये आपण बघणार आहोत की आज आपण 2021 मध्ये आहोत आणि आपल्याला हे बघायचं आहे की आपण 2025 म्हणजे पुढची जी 5 वर्ष आहेत तर त्यामध्ये आपण आपला जो प्रवास आहे तो आपण कुठेपर्यंत घेऊन जाऊ शकतो. म्हणजे आपलं जे आपण सध्या काम करत आहात, आपला जो म्युच्युअल फंडचा बिझनेस आहे तो आपण कोणत्या लेवल पर्यंत एक्सटेंड करू शकतो किंवा घेऊन जाऊ शकतो. तर तुम्ही सर्वजण म्हणाल की आज 2021 आहे, 4च वर्ष राहिली, तर अजून 2021 आहे, 5 ते 6 महिने अजून बाकी आहेत, तर ते पण आपण यामध्ये कन्सिडर करणार आहोत. आणि आपण यामध्ये बघणार आहोत की 2025 पर्यंत आपला जो बिझनेस आहे, आपला जो एएम आहे तो आपण कशा पद्धतीने इन्क्रीज किंवा वाढवू शकतो. तर यामध्ये आपण एक गोष्टीपासून सुरुवात करणार आहोत. तो आपण एक यामध्ये गोष्ट घेतलेली आहे हरणाची. एक हरिण आहे जे की सध्या प्रेग्नंट आहे. तर जेव्हा एक हरिण प्रेग्नंट आहे तर ते बघतं की त्याची प्रायोरिटी काय आहे, तर त्याला आज जंगलामध्ये एका सेफ ठिकाणी त्याला आपल्या बाळाला जन्म द्यायचा आहे. पण त्या वेळेला तो एका ठिकाणी बघतो तर एका ठिकाणी नदीचा प्रवाह वाढत चाललेला आहे आणि त्याची जी गती आहे ती पण खूप वेगानं वाढत चाललेली आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला बघतो तर जंगलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे. दुसऱ्या ठिकाणी एक शिकारी निशाण लावून बसलेला आहे त्या हरणावरती आणि त्याच वेळेला त्या हरणाला एका सिंहाच्या गर्जनेचा पण आवाज येतो. तर ही एक अशी सिच्युएशन आहे ज्यामध्ये हरिण जे आहे त्याची मेन प्रायोरिटी आहे की त्याला आपल्या बाळाला जन्म देण्याचा आहे. पण या ज्या सिच्युएशन आहेत, या ज्या डिफिकल्टीज त्याला फेस करतायत, तर त्या त्याच्या हातामध्ये नाही आहेत. तर त्यामध्ये तो फक्त वेट करू शकतो. त्या वेट करताना त्याला हे कळतं की बाबा एक मोठं वादळ येतंय आणि विजांचा कडकडाट होतो आणि त्या आवाजाने जो शिकारी आहे त्याने जो नेम धरलेला आहे त्या हरणावरती तो नेम चुकतो आणि तो त्याचा जो बाण आहे तो जाऊन लागतो सिंहाला आणि त्या वेदनेतून सिंह मोठ्या प्रमाणात गर्जना करतो आणि त्याच्या भीतीने तो शिकारी पळून जातो. आणि त्याच क्षणी जे कडकडाट झालेला आहे विजांचा, त्यानंतर मोठा मुसळधार पाऊस सुरू होतो आणि त्या पावसामध्ये जी आग लागलेली आहे जंगलामध्ये ती पूर्णपणे विझून जाते आणि ते जे हरिण आहे ते आपल्या बाळाला सुखरूपपणे जन्म देते. तर आता तुम्ही विचार करत असाल की बाबा ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतो किंवा ही गोष्ट आणि हे आज आपलं जे प्रेझेंटेशन आहे को रिलेशन काय आहे किंवा काय संबंध आहे. तर आपण या सेम सिच्युएशन मध्ये आहोत का, मतलब ऍज अ म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा ऍज अ IFA आपण अशा सिच्युएशन मध्ये आहोत का. तर त्याचा एक आपण एक्झाम्पल बघू. तर ऍज अ IFA आज आपल्याला ही जी सिच्युएशन आलेली आहे, डिफिकल्ट सिच्युएशन, पेंडेमिक आहे किंवा लॉकडाऊन आहे, तर त्यामुळे आपलं जे फेस टू फेस इंटरॅक्शन असतं आपल्या क्लायंट सोबत तर ते आज खूप प्रमाणात कमी झालेलं आहे. त्यानंतर जे आपले क्लायंट आहेत त्यांची जी इन्कम सोर्सेस आहेत किंवा त्यांचे जे इन्कम आहेत ते पण कुठे ना कुठे खूप प्रमाणात
रेड्यूस झालेली आहे. म्हणजे जे इन्कम आहे त्या पर्टिक्युलर क्लायंटचे, आपला जो पण आपला क्लायंट बेस आहे, त्यांची जर इन्कम बघितलं तर कुठे ना कुठेतरी या पॅन्डेमिकमुळे किंवा या लॉकडाऊनमुळे रेड्यूस झालेली आहे किंवा कमी झालेली आहे. त्यानंतर इकॉनॉमी आपली जी आहे भारताची इकॉनॉमी, त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की थोडासा डाऊन रन आहे बिकॉज ऑफ दिस पॅन्डेमिक. त्यानंतर कोविड केसेस, आज कोविड केसेस पण खूप प्रमाणात वाढत आहेत. जरी वॅक्सिनेशन चालू असेल, जरी वॅक्सिनेशनचा रेट वाढत असेल, तरी तुम्हाला माहिती आहे की खूप साऱ्या देशांमध्ये किंवा खूप आपल्या भारतामध्ये पण खूप साऱ्या रिजन मध्ये आज पण कोविड केसेस ह्या वाढतच चाललेल्या आहेत. आणि आज जे नवीन संकट आपण बघतोय की वी आर टॉकिंग अबाउट की जी थर्ड वेव्ह येऊ शकते, तर त्याबद्दल पण आपण आज डिस्कस करतोय किंवा ते एक अजून नवीन संकट येऊ शकतं. त्यानंतर मार्केट या ज्या लेवलला आहे, म्हणजे कालच 16,000 निफ्टीने क्रॉस केले, तर या लेवलला मार्केट वर जात पण आहे आणि त्याच लेवलला आपण एक आपल्या मनात भीती पण बाळगून आहोत की बाबा ह्या लेवलला आपण एंटर केलं पाहिजे का नाही, किंवा आपले जे कस्टमर्स आहेत त्यांना पण ही या लेवलला कुठे ना कुठेतरी रिस्क वाटतेय किंवा भीती वाटतेय. आणि अजून एक रिझन म्हणजे व्होलॅटिलिटी. जसं आपल्या इक्विटी मार्केटमध्ये आज व्होलॅटिलिटी आहे, आपल्या डेट मार्केटमध्ये पण आज आपण व्होलॅटिलिटी बघतोय. जे गव्हर्नमेंट सिक्युरिटीचे बॉन्ड्स आहेत किंवा जीसेक ज्याला आपण म्हणतो, त्याची पण व्होलॅटिलिटी आज वाढत चाललेली आहे. त्यामुळं हे जे चॅलेंजेस आहेत हे आपल्या समोर येतच राहणार आहेत. म्हणजे आज आपल्या समोर हे पॅन्डेमिक किंवा या साऱ्या गोष्टींचं टेन्शन आहे किंवा चॅलेंजेस आहेत. उद्या जाऊन या अगेन्स्ट आपल्याकडे दुसरे कोणते तरी चॅलेंजेस असतील, ते आपल्याला फेस करायला लागतील. तर हे चॅलेंजेस येणं बंद होणार आहे का? नाही. तर आपल्याला ज्या पद्धतीनं हरिणानं काय केलं की त्याच्या हातात ज्या गोष्टी होत्या, त्याची जी प्रायोरिटी होती ती होती बाळाला जन्म देणे. त्याप्रमाणे आपल्या ज्या हातात गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती आपल्याला प्रयत्न करून आपला जो ईएम आहे किंवा आपला जो बिझनेस आहे तो ग्रो करायचा आहे. तर मेन गोष्ट म्हणजे फोकस. आपल्याला फोकस असणं खूप महत्वाचं आहे आणि गोष्टींना प्रायोरिटाईज करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे फक्त गोष्टींवरती फोकस करून नाही चालणार, तर त्या गोष्टींमध्ये आपल्याला प्रायोरिटी द्यायला पाहिजे की कोणत्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत. त्यानंतर आपण हे बघू शकतो की आपल्या हातात काय आहे. जसं हरणेच्या हातात काय होतं, फक्त बाळाला जन्म देणे हे त्याचं एक मेन प्रायोरिटी होती आणि ती फक्त त्याच्या हातात होती. बाकी ज्या पण गोष्टी होत्या त्या त्याच्या हातामध्ये नव्हत्या, त्या गोष्टींवरती कंट्रोल नव्हता. तसंच आपल्याला ज्या आपल्या हातात आहेत गोष्टी त्यांवरती फोकस केला पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्या हाताबाहेर आहेत त्यावरती आपल्याला फोकस नाही केला पाहिजे, ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. आणि आपल्याला फेथ आणि होप असणं खूप गरजेचं आहे. आपण जे पण प्रयत्न करतोय, जे पण आपण मेहनत घेतोय त्यावरती आपला फेथ आणि होप असणं खूप गरजेचं आहे. तर इथून पुढचा जो प्रवास असणार आहे तर तो आपण कसा गाठायचा आहे, तर त्यावरती आपण थोडंसं लक्ष केंद्रित करू. तर हॅव अ विजन प्लॅन विच इज अ बिग. मतलब आज जे आपण प्रयत्न करणार आहोत किंवा आज जे आपण स्वप्न बघणार आहोत ते आपल्याला मोठ्यातल्या मोठ्या लेवलवरती विचार करावा लागेल त्या गोष्टींचा. त्यानंतर क्वांटिटेटिव्ह अप्रोच द नंबर गेम, म्हणजे किती रुपयांची एसआयपी केली पाहिजे, किती मला लमसम इन्व्हेस्टमेंट घेऊन आली पाहिजे इन्व्हेस्टर कडून, मंथ ऑन मंथ मला किती बिझनेस केला पाहिजे, त्यासाठी माझे काय टार्गेट्स असले पाहिजेत. तर हे जे डिटेल्स मध्ये आपलं जे कॅल्क्युलेशन किंवा जो नंबर गेम आहे तो आपण बघणार आहोत. त्यानंतर स्ट्रक्चर्ड अप्रोच टू एक्वायरिंग न्यू कस्टमर्स. हे आज आपल्याला एक मोठं चॅलेंज आलेलं आहे, कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं चॅलेंजेस मध्ये आपल्याला फेस टू फेस इंटरॅक्शन खूप कमी होत आहे. पण त्याच्या अगेन्स्ट डिजिटल मोड थ्रू आपल्याला एक नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे की आपण ऍट अ टाइम मल्टिपल कस्टमर्सशी किंवा मल्टिपल लोकांशी कनेक्ट करू शकतो. ज्या पद्धतीनं आज मी आपलं ट्रेनिंग घेतोय, तर आज मी ऍट अ टाइम मल्टिपल IFSC किंवा डिस्ट्रीब्युटर्सशी कनेक्ट करू शकलो बिकॉज ऑफ दिस टेक्नॉलॉजी. तर यामध्ये स्ट्रक्चर अप्रोच मध्ये आपण बघणार आहोत की टॉप कॅटेगरीज कोणत्या आहेत आणि टॉप स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत. तर जसं मी सांगितलं की फर्स्ट पहिला जो आपला पॉइंट आहे
तर यामध्ये थिंक बिग, आपल्याला विचार जो आहे तो आपला मोठा केला पाहिजे, की आपलं जे टार्गेट असणार किंवा आपला जो विचार आहे तो आपल्याला मोठा केला पाहिजे आणि जे स्वप्न आहे ते आपण मोठं बघितलं पाहिजे. त्यानंतर जे रिझल्ट येतील ते ऑब्व्हियसली मोठेच येतील. तर म्युच्युअल फंड एयुएम आपला जो आहे तो आजच्या दिवसापासून पुढच्या 5 वर्षात आपण 4 पटीने वाढवू शकतो का, आणि तो वाढवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे. तर आज जर माझा 10 करोड एयुएम आहे तर तो मला 40 करोड पर्यंत पोहोचवण्यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजेत आणि कशा पद्धतीने मला काम केलं पाहिजे हे आपण बघणार आहोत. तर तुम्हाला 4 पटीने वाढवण्यासाठी जे मला इयर ऑन इयर ग्रोथ हवी आहे ती असणार आहे 32%. म्हणजे मला दरवर्षी 32% माझा एयुएम वाढवावा लागेल. तेव्हा कुठे माझा एयुएम जो आहे तो ऍट द एंड ऑफ 5th इयर म्हणजे 5व्या वर्षाच्या शेवटीला 4 पटीने मी वाढलेला बघू शकतो. तर हे पॉसिबल आहे का, म्हणजे हे जे मी 32% गोष्ट करतोय ती पॉसिबल आहे का ऍक्च्युली, तर ते बघण्यासाठी आपण आपल्या समोर एक प्लॅन असला पाहिजे. तर बिझनेस ग्रोथ 32% होण्यासाठी आपल्याला काय काय गरजेचं आहे. बिझनेस फ्रॉम न्यू क्लायंट ऍक्विजिशन, जसं मी सांगितलं की आजच्या घडीला आपल्याला नवीन कस्टमर अक्वायर करणं खूप महत्वाचं आहे आणि त्या बेसिसवरती आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो. पण हा एकच ऑप्शन आहे का, तर नाही. यासोबत आपले जे एक्झिस्टिंग क्लायंट आहेत, म्हणजे आपल्याकडे जो ऑलरेडी पोर्टफोलिओ आहे क्लायंटचा, ज्या क्लायंटचा, तर त्यातून पण आपण ऍडिशनल बिझनेस सोर्स करू शकतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे मार्क टू मार्केट गेन, म्हणजे यात तुमचा काहीही हातभार नाहीये. मार्केट ज्या पद्धतीनं रिटर्न डिलिव्हर करते त्या पद्धतीने तुमच्या एयुएम वरती पण त्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली पडतो. म्हणजे जर आज मार्केट 10% वाढले तर ऑब्व्हियसली तुमचे फंड्स पण त्यामध्ये, तुमचा एयुएम किंवा तुमचे फंड्स पण 10% वाढू शकतात. त्याला आपण मार्क टू मार्केट गेन म्हणतो. तर यासाठी आपल्याला प्रयत्न काय केले पाहिजेत, तर ऍडिशनल बिझनेस फ्रॉम एक्झिस्टिंग क्लायंट मध्ये 2 ऑप्शन आपल्याकडे एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ किंवा एक्झिस्टिंग क्लायंट साठी अवेलेबल आहे. ते म्हणजे अपसेल किंवा क्रॉस सेल. म्हणजे आहे त्या असेट वरती किंवा प्रोडक्ट वरती आपण अपसेल करू शकतो किंवा क्रॉस सेल करू शकतो. आज एक फंड असेल तर त्याला दुसरा फंड किंवा दुसऱ्या स्ट्रॅटेजीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सजेशन देऊ शकतो. तर ही जी ग्रोथ आहे 32%ची, तर ही ग्रोथ आपण डिवाइड करू शकतो 15% मार्क टू मार्केट गेन मध्ये. पण आता तुमच्यातले खूप सारे डिस्ट्रीब्युटर किंवा लोक म्हणतील की बाबा 15% मार्क टू मार्केट गेन ऍक्च्युली पॉसिबल आहे का, तर आहे पण नाही पण. तर त्यामध्ये आपण एक कन्झर्वेटिव्ह एक्झाम्पल पण पुढे घेणार आहोत. तर आपण हे एक्झाम्पल बघू. 15% जर मला मार्क टू मार्केट गेन भेटत असेल तर माझा 32% एएम वाढवण्यासाठी मला काय काय ऍक्टिव्हिटीज किंवा काय काय प्रयत्न करावे लागतील. तर 32% 15% मार्क टू मार्केट गेन मी पकडला. ऍडिशनल बिझनेस मध्ये मी अपसेल 2% केलं आणि क्रॉस सेल्स 5% केलं. तर यातून मला ओव्हरऑल ग्रोथ किती मिळाली, 7% मिळाली. आणि जो मला बिझनेस नवीन क्लायंट कडून अक्वायर करायचा आहे त्याची ग्रोथ मी पकडली 10%. सो ह्याचं जर टोटल ओव्हरऑल कॅल्क्युलेशन केलं तर तुमची जी बिझनेस ग्रोथ आहे 32%ची ती पॉसिबल होऊ शकते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की एक कन्झर्वेटिव्ह अप्रोच पण आपण घेऊन बघू, की कन्झर्वेटिव्ह साईडला जर आपल्याला बिझनेस 32% ग्रो करायचा आहे तर मार्क टू मार्केट गेन आपण फक्त 10% पकडलं तर त्या केसमध्ये ऑब्व्हियसली आपल्याला जे बाकी 2 पॅरामीटर्स आहेत त्यावरती ज्यादा मेहनत करावी लागेल. तर जे आपण 7% पकडलेलं ऍडिशनल बिझनेस फ्रॉम एक्झिस्टिंग क्लायंट त्या ठिकाणी आपल्याला 8% पकडावं लागेल. 2% अपसेल आणि 6% क्रॉस सेल आणि 14% बिझनेस फ्रॉम न्यू क्लायंट ऍक्विजिशन. म्हणजे जे नवीन आपण कस्टमर ऑनबोर्ड करतोय त्यांच्याकडून 14% आपल्याला इयर ऑन इयर एक्स्ट्रा बिझनेस करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला तेवढे नवीन कस्टमर पण अक्वायर करायला लागतील. तर क्वांटिटेटिव्ह अप्रोच, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला नंबर किंवा हे कॅल्क्युलेशन केलं पाहिजे किंवा बघितलं पाहिजे, आपल्या समोर नंबर्स आले पाहिजे, त्यावेळेला आपल्याला त्या गोष्टींवरती विश्वास बसणार आहे. तर एक्झिस्टिंग बिझनेस आणि न्यू बिझनेस हे 2 आपल्याकडे स्ट्रॅटेजीज आहेत किंवा ऑप्शन्स अवेलेबल आहेत आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी. तर एक्झिस्टिंग बिझनेस मध्ये आपण जोपर्यंत आपले जे रिडम्पशन्स आहेत
ते आपण कमी नाही करत तोपर्यंत आपल्याला एक स्टेबल ग्रोथ नाही भेटणार आहे. तर आपले रिडम्पशन्स रिड्यूस कसे करू शकतो, तर त्यातला एक महत्वाचा पॉइंट म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन टू युअर एक्झिस्टिंग क्लायंट्स. सो जे पण तुम्ही पोर्टफोलिओ बनवलाय, जो पण तुम्ही कस्टमर्सचा पोर्टफोलिओ बनवलाय, त्यामध्ये तुम्हाला टाइमली व्हॅल्यू ऍडिशन करणं खूप महत्वाचं आहे. तर व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे काय, तर आज जे मार्केट कंडिशन आहे त्याबद्दल त्यांना नवीन नवीन इन्फॉर्मेशन पास ऑन करणं किंवा डेटा पॉइंट्स देणं. आज तुम्हाला पण माहिती आहे की प्रत्येकाच्या हाताच्या तळव्यावरती इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे आपल्या मोबाईल थ्रू, स्मार्टफोन थ्रू. पण त्यामध्ये तुम्ही काय ऍडिशन करताय, तुम्ही त्यांच्या पोर्टफोलिओ बद्दल स्पेसिफिकली काय माहिती प्रोव्हाइड करताय, ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर फोकस ऑन सर्व्हिस. आज आपण या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे तर आपल्याला कस्टमरला प्रायोरिटी देणं खूप महत्वाचं आहे. जसं मार्केटिंगमध्ये एक फ्रेज आहे की कस्टमर इज अ किंग. तर आपल्याला कस्टमरला त्याप्रमाणेच ट्रीट करावं लागेल. आपण जी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्यामध्ये आपल्याला इतकं मास्टर व्हावं लागेल की बाबा आपला कस्टमर बिकॉज ऑफ आर सर्व्हिस, म्हणजे आपल्या सर्व्हिसमुळे तो दुसऱ्या कोणाकडे जाणं पॉसिबल नाही होणार. तर या लेवलची आपल्याला सर्व्हिस त्या कस्टमरला किंवा त्या क्लायंटला प्रोव्हाइड करावी लागेल. त्यानंतर कम्युनिकेट फ्रिक्वेंटली. तर या केसमध्ये खूप सारे म्हणजे डिस्ट्रीब्युटर्सना एक प्रॉब्लेम येतो किंवा जे नवीन डिस्ट्रीब्युटर असतात त्यांच्याकडून हा एक मेन क्वेश्चन येतो की बाबा मी कम्युनिकेट फ्रिक्वेंटली म्हणजे नक्की करू काय, म्हणजे माझ्या कस्टमरची मी काय गोष्टींवरती बोलणार आहे. त्याच्या पोर्टफोलिओवरती बोललो ठीक आहे, परत 2 दिवसांनी, आठवड्याभराने मी परत काय बोलू शकतो. तर ह्या गोष्टींवरती काम करणं खूप महत्वाचं आहे की आपले जे कस्टमर असणार आहेत, आपल्याला या बिझनेसमध्ये खूप सारे कस्टमर रेफरन्स वरतीच मिळतात. तर आपले जे कॉमन पॉइंट्स आहेत त्यावरती आपण डिस्कस करू शकतो. म्हणजे आज जर माझी मुलं कोणत्या शाळेत असतील तर मे बी माझ्या क्लायंटची मुलं पण त्या शाळेत असू शकतात. तर त्यांच्या अकॅडमिक ग्रोथ वरती आपण बोलू शकतो. किंवा आपण जर कोणत्या कॉमन प्लॅटफॉर्म वरती भेटलो असेल, नेटवर्किंग साईट वरती किंवा नेटवर्किंग प्लॅटफॉर्म वरती, तर त्या गोष्टींबद्दल आपण बोलू शकतो. तर रेग्युलर कम्युनिकेट करणं याचा अर्थ असा नाही की बाबा रेग्युलर मला कस्टमरच्या पोर्टफोलिओ बद्दलच अपडेट देणं गरजेचं आहे किंवा महत्वाचं आहे. अदर दॅन बिझनेस तुम्ही बाकीच्या गोष्टींबद्दल पण बोलू शकताय ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कस्टमर्सना एंगेज करताय. तर ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर न्यू बिझनेस. न्यू बिझनेस मध्ये प्लॅन ए बी सी आहेत. तर त्यातला प्लॅन ए काय आहे की तुम्ही एसआयपी थ्रू तुमचा बिझनेस जो आहे तो ग्रो करू शकता. तर आज जर तुम्हाला 5 करोडचा एयूएम बनवायचा आहे 5 वर्षात, तर तुम्हाला तुमच्या कस्टमर्स कडून 23,000 रुपयांची एसआयपी घेऊन यावी लागेल 5 वर्षांसाठी. आणि अशी 23,000ची एसआयपी तुम्हाला दर महिन्याला आणावी लागेल. तर आज जी मी एसआयपी स्टार्ट करतोय ती मला 5व्या वर्षाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत कंटिन्यू ठेवली पाहिजे. आणि प्लस पुढच्या महिन्यापासून दर महिन्याला माझी ती 23,000 रुपयाची नवीन एसआयपी ऍड झाली पाहिजे माझ्या बिझनेसमध्ये. आणि जर आपण 12% जर ग्रोथ पकडला, मार्केट ग्रोथ पकडली, तर 5व्या वर्षी आपला 5 करोडचा एयूएम आपण इझिली क्रॉस करू शकतो. तर तुमच्यातले खूप सारे लोक म्हणतील की बाबा दर महिन्याला मला 23,000ची नवीन एसआयपी घेऊन येणं तर पॉसिबल नाही. तर प्लॅन बी आहे ज्यामध्ये तुम्ही लमसम अमाऊंट घेऊन येऊ शकता तुमच्या क्लायंट कडून, ज्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे किंवा एक अमाऊंट दिलेलं आहे दॅट इज 19 लाख रुपीज. म्हणजे 19 लाख रुपये तुम्ही जर आज इन्व्हेस्ट करताय पुढच्या 5 वर्षांसाठी आणि नेक्स्ट क्वार्टर पासून, म्हणजे आपण जसं एसआयपीचं एक्झाम्पल केलं त्यामध्ये मी तुम्हाला काय बोललो की दर महिन्याला 23,000 रुपयांची एसआयपी घेऊन येणं महत्वाचं आहे. तसं इथे तुम्ही दर क्वार्टरमध्ये, प्रत्येक क्वार्टरमध्ये 19 लाख रुपयांचा नवीन बिझनेस लॉग इन करू शकताय 5व्या वर्षाच्या शेवटच्या क्वार्टर पर्यंत. तर या पद्धतीने तुम्ही 5 करोडचा एयूएम ऍक्वायर करू शकताय. त्यानंतर तुमच्यातले खूप सारे डिस्ट्रीब्युटर असं पण म्हणतील की बाबा मला दोन्हीपैकी एक ऑप्शन नाही तर मला दोन्हीचं मिक्सचर करायचं, तर ते पण तुम्ही करू शकताय. तर यामध्ये कोणाला जर 20,000 रुपयांची एसआयपी दर महिन्याला किंवा 15,000 रुपयांची एसआयपी दर महिन्याला आणि रिमेनिंग अमाऊंट तुम्ही जर लमसम मधून कव्हर अप करू शकत असाल तर त्या वेळेनं पण तुम्ही तुमचा एयूएम 5 करोड पर्यंत घेऊन जाऊ शकताय
5 वर्षात, पुढच्या 5 वर्षात. त्यानंतर अक्वायरिंग न्यू क्लायंट्स. तर न्यू बिझनेस किंवा नवीन कस्टमर अक्वायर करण्यासाठी आपल्याकडं ऑप्शन्स काय आहेत? न्यू बिझनेस आणि ऑर्गॅनिक ग्रोथ. तर ऑर्गॅनिक ग्रोथ म्हणजे काय की बाबा जे नॅचरली म्हणजे जे आतापर्यंत ट्रेडिशनल वे आहेत त्याच्या थ्रू म्हणजे नॅचरल मार्केटमध्ये तुमचा तुम्ही बिझनेस वाढवू शकताय, किंवा जसं मी सांगितलं आपला बिझनेस सर्व्हिस इंडस्ट्री असल्यामुळे मेन तर आपला रेफरन्सेस वरती बिझनेस चालतो. तर रेफरन्सेस आपण वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न करू शकतो? त्यानंतर बेसिक ऍक्टिव्हिटीज, ज्या मल्टिपल ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या थ्रू तुम्ही तुमचा कस्टमर बेस जो आहे तो वाढवू शकताय किंवा तुम्ही नवीन नवीन कस्टमर अक्वायर करू शकताय या मेथड्सनी. त्यानंतर एक दुसरा अप्रोच येतो तो म्हणजे स्ट्रक्चर्ड अप्रोच. यामध्ये तुम्हाला प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल, प्लॉटिंग करावं लागेल आणि त्या प्लॅनला धरून तुम्हाला फॉलो करून तो अचीव करण्यासाठी तुम्हाला स्पेसिफिक टार्गेट तुमच्यासमोर ठेवलं पाहिजे. तर यामध्ये खूप महत्वाची गोष्ट म्हणजे लिस्ट डाऊन पोटेन्शियल कॅटेगरीज. तर तुम्ही म्हणाल की बाबा पोटेन्शियल कॅटेगरीज म्हणजे मी काय करू नक्की? तर फॉर एक्झाम्पल आज मी पुण्यामध्ये राहतो, तर माझ्या सोसायटीमध्ये जर एक्झाम्पल बघायला गेलं तर जवळपास 100 ते 120 परिवार राहतात सोसायटीमध्ये. त्यामध्ये मी हे बघू शकतो की त्यांचे बॅकग्राऊंड काय आहे किंवा ते कोणत्या प्रोफेशन मध्ये काम करतात. तर त्यामध्ये काही डॉक्टर्स आहेत, काही इंजिनियर्स आहेत, काही आर्टिस्ट आहेत किंवा काही फ्रीलान्सर्स आहेत. तर यामध्ये या कॅटेगरीज लिस्ट डाऊन करणं खूप महत्वाचं आहे. या कॅटेगरी तुम्ही लिस्ट डाऊन केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही पोटेन्शियल बघू शकताय की कोणत्या अप्रोच थ्रू मी त्यांना ऑनबोर्ड करू शकतो. कारण की डॉक्टरना जर तुम्हाला ऑनबोर्ड करायचं असेल तर तुम्हाला वेगळा अप्रोच यूज केला पाहिजे. जर कोणी आर्टिस्ट असेल तर त्यांना वेगळा अप्रोच यूज केला पाहिजे, कारण की प्रत्येकाची जी इन्कम आहे ती डिफरंट आहे किंवा त्यांचा जो सोर्स ऑफ इन्कम आहे तो वेगळा आहे. कारण की जसं प्रोफेशन म्हटलं डॉक्टर्स, तर त्यांचे खूप सारे डॉक्टर सॅलरीड पण असतात किंवा जर स्वतःचा बिझनेस असेल, स्वतःचं क्लिनिक असेल तर ऑन देअर मतलब त्याची जी पण मंथली इन्कम असेल ती तुम्ही डिवाइड करू शकता. जर कोणी आर्टिस्ट असेल तर त्याची इन्कम पूर्ण त्याच्या आर्ट वरती डिपेंड आहे की बाबा तो कोणत्या आर्ट मध्ये त्याचं करिअर आहे, त्यात त्याची इन्कम लेवल आहे किंवा तो जो फी चार्ज करतो किंवा प्रत्येक त्याच्या आर्ट साठी जी फीज घेतो तर ती कोणत्या लेवलची आहे. किंवा जर कोणी इंजिनियर असेल तर तो मंथली सॅलरी वरती असणार, तर त्यामध्ये त्याची मंथली सॅलरी किती आहे आणि त्यानंतर तो सेव्हिंग किती करू शकतो. तर हे या साऱ्या गोष्टी तुम्हाला लिस्ट डाऊन करणं आणि त्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळा अप्रोच निवडून त्यावरती फॉलो करणं आणि त्यांचा फॉलोअप घेणं हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर फक्त हे फॉलो करून फायदाच नाही, तर जसं मी बोललो की टार्गेट सेट करणं पण तितकंच महत्वाचं आहे. तर फॉर एक्झाम्पल जर मी आज डिसाईड केलं की बाबा मला माझ्या सोसायटीमध्ये किंवा माझ्या सिटीमधले मला डॉक्टर्स अक्वायर करायचे, तर फॉर एक्झाम्पल कोणी ऑर्थोपेडिक डॉक्टर असतील तर मला पहिल्यांदा लिस्ट डाऊन करायला लागतील की बाबा माझ्या सिटीमध्ये किती ऑर्थोपेडिक डॉक्टर्स आहेत, त्यामधले किती लोकांना मी अप्रोच करू शकतो किंवा एक टार्गेट सेट करून 3 महिने 6 महिने 1 वर्ष तर यामध्ये मी किती लोकांना अप्रोच करू शकतो आणि त्यात किती लोकांना कन्वर्ट करू शकतो. त्यासाठी मला कोणते अप्रोच यूज करावे लागतील आणि ते टार्गेट कंप्लीट करण्यासाठी माझ्याकडे टाइम हॉरिझॉन मी किती सेट करतो. तर जर मी 3 महिन्याचा टाइम हॉरिझॉन सेट केला की बाबा मला एका क्वार्टरमध्ये मिनिमम 2 डॉक्टर मला ऑनबोर्ड करायचे आहेत, तर हे तुमचं प्लॅनिंग झालं आणि टार्गेट झालं. ते झाल्यानंतर 2 कस्टमर जर तुमच्या लिस्टमध्ये आले, तुमचे जर कस्टमर बनले, तर तिथून पुढे तुम्ही बाकी कस्टमरसाठी किंवा बाकी डॉक्टरसाठी त्या दोघांचा रेफरन्स यूज करू शकता. तर त्यानंतर तुम्ही नेक्स्ट क्वार्टरचा टार्गेट करू शकता की बाबा त्या 2 डॉक्टरच्या त्यांचा सोर्स यूज करून तुम्ही अजून 2 कस्टमर्स किंवा तुमचे जे डॉक्टर्स आहेत ते तुम्ही अक्वायर करू शकता. तर या पद्धतीने तुमचा जेव्हा प्लॅन तुम्ही टार्गेट सेट करून जेव्हा एक्झिक्यूट कराल त्यावेळी त्याला आपण म्हणतो स्ट्रक्चर्ड अप्रोच. तर हे करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे.
त्यानंतर टॉप कॅटेगरीज, जसं मी तुम्हाला पॉईंट सांगितलं ना की तिसऱ्या पॉईंट मध्ये ए आणि बी 2 पॉइंट्स आहेत, तर टॉप कॅटेगरीज मध्ये डॉक्टर्स, त्यानंतर जज किंवा लॉयर्स, स्पोर्ट्समन, सेलिब्रिटीज, फ्लाइट क्रू, पोलीस सर्व्हिसेस. तर या सगळ्या कॅटेगरीज आहेत ज्या तुम्हाला लिस्ट डाऊन करून त्यांना पर्टिक्युलरली अप्रोच करावायचं आहे. तर आज मी जेव्हा विचारतो, किंवा तुम्हाला पण माहिती आहे की आज जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुमच्या कस्टमर लिस्ट मध्ये किंवा तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये या सगळ्यांमधले किती कस्टमर तुमच्या लिस्ट मध्ये ऑनबोर्ड आहेत, आज खूप साऱ्या लोकांना टेन्शन येतं किंवा भीती वाटते की जर मी पोलीस सर्व्हिस जे आहेत, पोलीस मध्ये जे सर्व्हिस करतात त्यांना अप्रोच कसा करू, किंवा त्यांना भीती असते की बाबा यांना मी कसं काय अप्रोच करू शकतो. किंवा आज मी विचारलं की आर्मी पर्सन किंवा मिलिटरी मधले लोक तुमच्या कस्टमर्स मध्ये आहेत का, तर खूप साऱ्या लोकांचा आन्सर नाही येतो. तर मला माहिती आहे की आता आपला जो बेस असणार आहे तो लहान असू शकतो, पण जसं मी सुरुवातीला सांगितले की आपल्याला स्वप्न बघायला तर कुणी अडवलेलं नाहीये. तर आपण एका कस्टमर पासून किंवा एका सर्व्हिस फील्ड पासून स्टार्ट करू शकतो. त्यात तुम्हाला कॉन्फिडन्स आल्यानंतर मग तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीकडे जाऊ शकता. तर यामध्ये तुम्हाला कॅटेगराईज करणं तुमच्या कस्टमर्सना हे खूप महत्वाचं आहे. त्यानंतर एक कॅटेगरी आहे मिलेनियल्स. तर हे जे लोक आहेत, तर मिलेनियल्स म्हणजे काय, जे यंगस्टर्स आहेत आपण ज्यांना म्हणू शकतो, किंवा ज्यांचं एज 22 ते 28च्या मध्ये मोडतं. तर अशा लोकांना आपण अप्रोच केला पाहिजे का, तर आपल्यातले खूप सारे लोक म्हणतील की नाही बाबा ते तर खूप टेक्नॉलॉजी सेव्ही आहेत, किंवा आपण हे जे पॉइंट्स बघणार आहोत पुढचे, तर त्यातला एक म्हणजे टेक्नॉलॉजी सेव्ही, म्हणजे ते आजकाल सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजी थ्रू करतात, ऑनलाईन करतात. त्यानंतर ते हे जे लोक आहेत त्यांचे जे गोल्स आहेत ते फ्रिक्वेंटली चेंज होत असतात. किंवा म्हणजे आज जर मला जॉब लागला ऍट द एज ऑफ 22 किंवा 22-23 वर्षाचा मला जॉब लागला, तर माझं गोल असू शकतं की बाबा मला 2 वर्षात स्वतःची बाईक घ्यायची आहे. पण त्यानंतर मध्येच येतं की बाबा माझी इन्कम वाढली किंवा सॅलरी वाढली तर मी बाईकच्या जागी कार घेऊ शकतो, किंवा मला फॉरेन ट्रिप वरती जायचं आहे. तर हे जे चेंजिंग गोल आहेत हे या कॅटेगरीमध्ये खूप सारे तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर प्रेफर रेंटल्स टू ओनरशिप, म्हणजे या लोकांना रेंटेड पेक्षा स्वतः ओन करणं खूप महत्वाचं वाटतं गोष्टींना. त्यानंतर स्पेंडिंग प्लस क्रेडिट, तर या लोकांचं जे स्पेंडिंग अपेटाईट असतं ते खूप जास्त असतं, किंवा त्यांना खर्च करण्याचे खूप सवयी असतात, आणि त्यांची क्रेडिट क्वालिटी किंवा क्रेडिट लेवल पण तशीच असते. तर यामुळं तुम्हाला खूप साऱ्या लोकांना हे टेन्शन असतं बाबा अशा कॅटेगरीला मी अप्रोच करू शकतो का, तर हे करायला पाहिजे. कारण की आज जर तुम्ही बघायला गेलात तर 34% पॉप्युलेशन या कॅटेगरीमध्ये मोडतं. म्हणजे जर तुम्हाला अप्रोच करायचा असेल ओव्हरऑल कॅटेगरीज मधलं जर तुम्ही लिस्ट डाऊन केला, तर जवळपास 34% पॉप्युलेशन हे फक्त मिलेनियल्स म्हणजे 22 ते 28 वर्षाच्या एज मध्ये तुम्ही शोधू शकताय. तर याचं बेनिफिट काय आहे, म्हणजे आज जर तुम्ही या कस्टमर्सना जर कन्व्हिन्स केलं, जर तुम्ही ऑनबोर्ड केलं, तर तुम्हाला माहिती आहे की पुढचे 30 वर्ष हा क्लायंट, हा इन्व्हेस्टर तुमच्या सोबत तुमच्या जर्नीमध्ये तुमच्या सोबत राहू शकतो. तर एवढं लॉंग डिस्टन्स किंवा एवढे लॉंग जर्नी तुम्हाला दुसरे क्लायंट लिस्ट मे बी नाही प्रोव्हाइड करू शकणार. कारण की जे प्रोफेशनल जसं मी बोललो किंवा जे बाकी सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये मे बी तुम्हाला ज्यांचं जे एज असेल ते तुम्हाला 40-50 मध्ये सापडू शकतं. तर त्या लोकांचे जे गोल्स असतील ते ऑब्व्हियसली फिक्स असतील, ते खूप सारे टेक्नॉलॉजी सेव्ही नसतील, किंवा त्यांचं स्पेंडिंग कमी असेल, पण त्यांचं जे होरिझॉन असेल ते पण कमी असणार आहे. म्हणजे ज्या कस्टमरला तुम्ही अप्रोच करता ऍट द एज ऑफ 50, तर त्यासाठी रिटायरमेंट पर्यंत म्हणजे 10 ते 12 वर्ष अवेलेबल असू शकतात इन्व्हेस्टमेंटसाठी. पण या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही बघितलेत मिलेनियल्स, तर जरी तुम्ही 25व्या वर्षी कोणाला अप्रोच केला तर जवळपास पुढचे 30 ते 35 वर्ष तो इन्व्हेस्टर तुमच्यासोबत राहू शकतो, आणि त्याच्या इन्व्हेस्टमेंट सोबत सोबत तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग पण तुम्ही सेफगार्ड करू शकताय. तर
ही जी कॅटेगरी आहे यामध्ये जी इन्कम आहे ती खूप जास्त असते. म्हणजे आज जर तुम्ही या कॅटेगरीमध्ये बघितलात तर सगळे इंजिनियर्स किंवा त्यांची जी इन्कम लेवल आहे ती खूप जास्त असल्यामुळे त्यांची इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही डिसिप्लिन मध्ये वे मध्ये जर तुम्ही सुरू करून दिलात तर जेवढं सेव्हिंग ते इन्व्हेस्टमेंट वर ते इन्क्लूड करतील तेवढं तुम्हाला जास्त बेनिफिट होऊ शकतो. तर या क्लासला तुम्हाला टार्गेट करणं आजच्या घडीला खूप महत्वाचं आहे. त्यानंतर अप्रोच झाला, त्यानंतर आता मी कॅटेगरीज नंतर टॉप स्ट्रॅटेजीज वरती आलो. तर यामध्ये एक तर तुम्ही IAPs, जसं मी सांगितलं की आज मी तुमच्यासाठी हे ट्रेनिंग देतोय, एका टाइमला मी मल्टिपल डिस्ट्रीब्युटर सोबत कनेक्ट करू शकतो. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या कस्टमरसाठी ऍक्टिव्हिटीज घेऊ शकताय, ऑनलाईन ऑफलाईन इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम कंडक्ट करू शकताय. त्यानंतर फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही करून देऊ शकताय. फॉर एक्झाम्पल जसं मी सांगितलं की सोसायटीमध्ये जर तुम्ही एक कॅम्प भरवलात की बाबा तुम्ही क्लायंटना फायनान्शियल प्लॅनिंग अवेअरनेस किंवा त्याबद्दल माहिती देणार असाल तर तुम्ही ऍट अ टाइम मल्टिपल इन्व्हेस्टर्सना अप्रोच करू शकताय. त्यानंतर टेक्नॉलॉजी, जसं आज मी टेक्नॉलॉजीला यूज करून तुमच्यापर्यंत पोहोचलो आहे तसंच तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या कस्टमर्स पर्यंत पोहोचू शकताय. तर त्यामध्ये युट्यूब झालं किंवा आज जे सोशल मीडियाज आहेत, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तर त्यावरती तुमचे अकाउंट ओपन करून तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्या इन्व्हेस्टर्स पर्यंत पोहोचू शकता. त्यानंतर नेटवर्किंग, जसं मी सांगितलं की नेटवर्किंग साइट्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये तुम्ही स्वतःचं अकाउंट ओपन करून त्या थ्रू तुम्ही अप्रोच करू शकता क्लायंट्सना. त्यानंतर सोशल मीडिया झालं, तर आज जे पण लोक इन्फ्लुएन्सर बनतायत किंवा इन्फ्लुएन्स करतायत लोकांना, तर ते मोस्ट ऑफ द सोशल मीडिया थ्रू पॉसिबल आहे किंवा त्यांच्यासाठी ते पॉसिबल झालं कारण की सोशल मीडिया त्यांच्या समोर अवेलेबल आहे. तर त्या थ्रू तुम्ही मतलब मास ऍक्टिव्हिटी करू शकताय किंवा मल्टिपल लोकांपर्यंत पोहोचू शकताय. आणि पोर्टफोलिओ इव्हॅल्युएशन म्हणजे तुम्ही क्लायंटचं पोर्टफोलिओ इव्हॅल्युएशन करून देऊ शकताय, जो तुमच्याकडे पोर्टफोलिओ मे बी नसेल अशा कस्टमर्सना पण तुम्ही अप्रोच करू शकताय. त्यांना फक्त तुम्ही ऍज अ सर्व्हिस म्हणून पोर्टफोलिओ इव्हॅल्युएशन सांगू शकता की हे फंड्स तुम्ही रिड्यूस करा किंवा हे फंड्स तुम्ही काढून टाका, हे फंड्स ऍड करा. तर मे बी आज तो तुमचा कस्टमर नसेल, पण तुमची सर्व्हिस आणि तुमचं जे कामाचं स्टाईल किंवा कामाची जी क्वालिटी आहे त्या थ्रू तो इम्प्रेसमेंट तुमच्याकडे मे बी कन्वर्ट होऊ शकतो. तर या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज थ्रू पण तुम्ही कस्टमर अक्वायर करू शकताय. त्यानंतर फॅमिली ट्री कन्सेप्ट. तर आज मला माहिती आहे की तुम्ही एका कस्टमरला अप्रोच करताय ऑन द बेसिस ऑफ रेफरन्स, म्हणजे दुसऱ्या कोणाचा तरी रेफरन्स वरून. पण तुम्ही ही कधी ऍक्टिव्हिटी अप्लाय केली आहे का की आज जो माझ्याकडे एक कस्टमर आहे तर मी त्याच्या पूर्ण फॅमिलीचा बिझनेस किंवा पूर्ण फॅमिलीचं जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे किंवा त्याचा जो ओव्हरऑल इन्कम आणि त्याचे एक्सपेंडिचर हे सगळं कॅल्क्युलेशन करून त्याच्या फॅमिली सोबत मी किती प्लॅनिंग केलेलं आहे. तर आधी तुमच्याकडे क्लायंट असेल तर त्याचे आई वडील आहेत, त्याचे बहीण भाऊ आहेत, त्याची मुलं आहेत, त्याची वाईफ आहे. तर हे फॅमिली ट्री तुम्ही बघून त्या कस्टमरला कधी अप्रोच केलेला आहे का की बाबा सर आज तुमचं माझ्याकडे अकाउंट आहे तर मला तुमच्या आई वडिलांची भेट घालून द्या, मे बी मी त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग करून देऊ शकतो. किंवा त्यांच्या भावाची बहिणीची तुम्ही अप्रोच करू शकताय आणि त्यातून तुम्ही बिझनेस सोर्स करू शकताय. किंवा त्यांची मुलं, जसं मी मिलेनियल एक कॅटेगरी सांगितली, तर मे बी तुमचा क्लायंट 50-60 एजचा असेल पण त्याची जर मुलं जर 20 ते 25 वर्षाची असतील आणि त्या वयापासून जर तुम्ही त्यांना फायनान्शियल प्लॅनिंग किंवा इन्व्हेस्टमेंट डिसिप्लिन जर लावून दिलात तर ते लॉंग टर्म मध्ये तुम्हाला खूप जास्त हेल्प करतील तुमचा AUM किंवा तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी. आणि जी लॉयल्टी राहील ती पण मल्टीफोल्ड राहील कारण की तुम्ही जी सर्व्हिस त्यांना प्रोव्हाइड करता ती त्यांच्या पॅरेंट्स पासून देताय. सो तो एक रिस्पेक्ट पण त्यांच्या मनात राहील की बाबा माझ्या आई वडिलांचे पण इन्व्हेस्टमेंट हे बघतात तर याचप्रमाणे माझ्या पण इन्व्हेस्टमेंट हे तेवढ्याच कॉन्फिडन्सने ते तुमच्या हातात देऊ शकतो. तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही फॅमिली ट्री आणि फॅमिली मधल्या प्रत्येक व्यक्तीचं तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग किंवा प्रत्येक व्यक्तीला तुम्ही अप्रोच केलेला आहे का.
जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ऍक्टिव्हिटीज पेन डाऊन करायला लागते, तसंच तुम्ही प्रत्येक क्लायंटला भेटताय त्यावेळी त्यांची फॅमिली ट्री बनवून घेणं हे खूप महत्वाचं आहे तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी. त्यानंतर आज जी आपली इन्कम आहे, आता फॉर एक्झाम्पल मी जर कन्सिडर केले की बाबा आज जर 20 करोड रुपयांचा माझा एम आहे आणि जर मी एक ऍव्हरेज कमिशन कन्सिडर केलं की बाबा मला जे ब्रोकरेज आहे ते 75 पैसे ऍव्हरेज ब्रोकरेज भेटते, तर माझी इन्कम बघायला गेली तर वर्षाअखेर किती होतीये 15 लाख रुपये. आणि ती जर मी डिवाइड केली 12 महिन्यात तर ती 1,25,000 माझी पर महिन्याची इन्कम दिसतीये. पण तो एम मेंटेन करण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत, तर आपला जो फ्रेश किंवा नवीन बिझनेस असणार आहे ज्यामध्ये आपण त्याला नेट सेल्स म्हणतो, तो नेहमी आपला नवीन बिझनेस रिडम्शन पेक्षा जास्त असला पाहिजे. त्यानंतर मार्क टू मार्केट गेन हे इन्फ्लेशन पेक्षा जास्त असलं पाहिजे. तर हे आपल्या हातात आहे का मार्क टू मार्केट गेन? नाही. पण आपल्या हातात काय आहे, न्यू बिझनेस अक्वायर करणं हे आपल्या हातात आहे. जर ही जर तुम्ही ग्रोथ किंवा हे जर तुम्ही टार्गेट ठेवलात की बाबा रिडम्शन पेक्षा मी नवीन बिझनेस जास्त सोर्स करेल, मार्क टू मार्केट जर इन्फ्लेशन पेक्षा जास्त राहिलं तर इन्फ्लेशन बीटिंग अॅन्युइटी 1.25 लाखाची तुम्हाला मिळत राहील. जे तुमचं कमिशन आहे ते तुम्ही कंटिन्यू करू शकता जर तुम्ही हा एम जो आहे 20 करोड रुपयांचा तो तुम्ही मेंटेन करत राहिलात तर. पण जर तुम्ही नवीन नवीन या बिझनेस मध्ये आला असाल किंवा तुम्ही या बिझनेस मध्ये स्टार्टअप करताय तर तुमच्यासाठी हे पॉसिबल आहे की बाबा पुढच्या 5 वर्षात मी 20 करोड रुपयांचा एम उभा करू शकतो? तर यस, पॉसिबल आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, 1,15,000 रुपयांची दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट घ्यावी लागेल पुढच्या 5 वर्षांसाठी, ज्यामध्ये आपण एक अझम्पशन करू की 12% आपली ग्रोथ होते किंवा रिटर्न्स मिळत आहेत. तर या पद्धतीने तुम्ही 25 करोड रुपयांचा म्हणजे 25.81 करोड रुपयांचा ईएम बनवू शकताय पुढच्या 5 वर्षात. आणि त्यात जरी मी कन्सिडर केला बाबा याच 5 वर्षात मला माझ्या इन्व्हेस्टर्स कडून 5 करोड 81 लाख रुपयाचं रिडम्शन पण आलं, कारण की 5 वर्षात मे बी तुम्ही ज्या कस्टमरना अक्वायर करताय त्यांचे गोल पण अचीव होण्याची शक्यता आहे की ज्या कस्टमरना तुम्ही पहिल्या वर्षात अक्वायर केलाय त्यांचं 3ऱ्या वर्षी किंवा 5व्या वर्षी कोणतं ना कोणतं गोल येणार असेल तर त्यासाठी आपण कन्सिडर केलं की बाबा 5.81 करोड रुपयांचं आपण रिडम्शन पण कन्सिडर करतोय. त्यानंतर पण तुमचा 20 करोड रुपयांचा ईएम यामध्ये जमा होऊ शकतो. याच सोबत जर तुम्ही 5,000 रुपयांची जर ऍव्हरेज एसआयपी जर तुम्ही सुरू केली तर अशा तुम्हाला दर महिन्याला 23 एसआयपी जर तुम्ही नवीन घेऊन आलात पुढच्या 5 वर्षांपर्यंत तरीही हे गोल जे आहे म्हणजे 20 करोड जे आहे ते तुम्ही जमा करू शकताय. त्यानंतर आपण बघणार आहोत की म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा IFA एक युनिक प्रपोजिशन कसं आहे किंवा यातले फायदे काय आहेत आणि तुमचा बिझनेस यामध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा काय काय महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. तर हे जे हा जो बिझनेस आहे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरचा हे एक युनिक प्रपोजिशन कसं आहे तर बिझनेस ग्रोथ, न्यू नेट सेल्स प्लस मार्क टू मार्केट गेन. तुम्हाला जर नवीन कस्टमर तुम्ही घेऊन येते त्यासोबत तुम्हाला जे तुमच्या हाताबाहेरचं आहे मार्क टू मार्केट गेन तर त्या थ्रू पण तुमचा बिझनेस यामध्ये वाढू शकतो. त्यानंतर 100% कस्टमर ऍक्सेप्टन्स इफ चोजन करेक्टली. तर कस्टमर आज जो आहे इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला पण माहिती आहे म्युच्युअल फंड एक महत्वाची प्रायोरिटी बनत चाललेली आहे. तर त्यामुळं हा जो बिझनेस आहे तो यामध्ये तुम्ही तुमचं जो म्हणजे ग्रोथ आहे ती तुम्ही पुढे जाऊन ऑब्व्हियसली वाढवू शकताय. गुड इन्कम यामध्ये एक पॉइंट आहे की बाबा जे 2, 5, 10 वर्षापूर्वी जी इन्कम होती ती मे बी तेवढी नाही राहिलेली, बट स्टील आज जर तुम्ही मास लेवलवरती काम केलं, एएम वरती काम केलं तर तुमची एक डिसेंट इन्कम तुम्ही जनरेट करू शकताय या बिझनेस थ्रू. त्यानंतर यामध्ये मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आज जर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर नसेल बनायचं तर तुम्ही फी बेस्ड ऍडवायझर बनवू शकताय.
किंवा RIA बनू शकते किंवा फायनान्शियल प्लॅनर्स बनू शकते. तर ऑप्शन तुमच्याकडे आहे की तुम्हाला डिस्ट्रीब्युटर म्हणून कमिशन अर्न करायचं आहे की तुम्हाला ऍडवाइस देऊन फीज अर्न करायची. तर यामध्ये मल्टिपल ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहेत. त्यानंतर क्रॉस सेल अपॉर्च्युनिटीज, म्हणजे जेव्हा आज मी म्युच्युअल फंड फक्त विकतोय तर एका फॅमिलीचं फक्त इन्व्हेस्टमेंट हाच हेतू असणार नाहीये. त्या फॅमिलीचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी बाकी प्रोडक्ट्स पण आहेत. त्यामध्ये इन्शुरन्स आला किंवा होम लोन आला किंवा हेल्थ आणि जनरल इन्शुरन्स आले. तर या सगळ्या क्रॉस सेल अपॉर्च्युनिटी पण तुम्हाला या बिझनेसमध्ये भेटू शकतात. त्यानंतर आज जे आपण मी तुम्हाला म्हणजे सांगायचं हेतू माझा हाच आहे की बाबा प्रत्येक ऍक्टिव्हिटी किंवा प्रत्येक बिझनेस हा फक्त पैसे बनवण्यासाठी किंवा पैसे मिळवण्यासाठी नसू शकतो. आज जर तुम्ही कोणत्या फॅमिलीला जर त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग बनवून दिलं आणि त्यातून जर त्यांचे लाईफ टाईम गोल्स किंवा फायनान्शियल गोल्स जर अचीव्ह होऊ शकत असतील तर त्यापेक्षा मोठा बिझनेस कोणता नाहीये. आणि लास्ट बट द नॉट द लिस्ट बट रिमेंबर वन थिंग की बाबा प्रोडक्ट्स मे चेंज बट बिझनेस रिमेन्स. आज जर तुम्ही आपल्या इंडस्ट्रीमध्ये बघितलं तर मल्टिपल प्रोडक्ट्स आले आणि गेले, पण आपला जो बिझनेस आहे तो कंटिन्यू चालतच आहे. सुरुवातीला वेगवेगळे मतलब प्रोडक्ट्स होते ज्यामध्ये आज जर तुम्ही बघायला गेलात तर मे बी ते प्रोडक्ट कंटिन्यू नाही राहिलेले, बट जो बिझनेस आहे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशनचा किंवा ऍडवायझरीचा तो कंटिन्यू चालतच राहिलेला आहे. एम फॉर द टॉप. तर आपण या सगळ्या ऍक्टिव्हिटीज बघितल्या, पण तुम्हाला हे पण माहिती असलं पाहिजे की बाबा आपण आज कोणत्या लेवलला आहे आणि जर आपल्याला ग्रो व्हायचं आहे, आपल्याला आपली ग्रोथ करून घ्यायची आहे तर आपल्याला मार्केट बद्दल बाकी लोकांबद्दल पण माहिती असणं तेवढंच गरजेचं आहे. की आज जर माझ्या सिटीमध्ये जर माझा आज मी 1 नंबरचा डिस्ट्रीब्युटर असेल तर तिथे थांबून आपल्याला नाही चालणार आहे. तर आपल्याला हे बघायला पाहिजे की बाबा माझ्या राज्यात मी किती नंबरला आहे किंवा माझ्या रिजन मध्ये मी किती नंबरला आहे आणि माझ्यासोबत जे बाकी डिस्ट्रीब्युटर पण हे सेम काम करतायत तर ते कोणत्या लेवलला आहे. तर हे एक हेल्दी कॉम्पिटिशन असणं कधीही चांगलं असतं आपल्यासाठी. तर जर तुम्ही IFA चं जर AUM पिरामिड बघितला तर हा जो एक डेटा आहे तो मी आता जो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो बघितल्यानंतर खूप साऱ्या लोकांना शॉक पण बसू शकतो किंवा खूप साऱ्या लोकांना हे ऍक्च्युली डेटा पॉइंट माहित पण असू शकतं. तर कॅटेगरी 7 ज्यामध्ये IFA चा किंवा MFD चा 1 करोड पेक्षा कमी AUM आहे, तर असे डिस्ट्रीब्युटर जे आहेत ते आज 20,839 आहेत. कॅटेगरी 6 ज्यांचा 1 करोड ते 25 करोडच्या दरम्यान AUM आहे ते किती लोक आहेत? 19,557. कॅटेगरी 5 25 ते 50 करोड AUM फक्त 1933 डिस्ट्रीब्युटर्स आहेत. 50 ते 100 मध्ये 1085. 100 ते 500 मध्ये 699 डिस्ट्रीब्युटर्स. 500 ते 1000 मध्ये फक्त 45 डिस्ट्रीब्युटर्स आहेत. आणि जर तुम्ही कॅटेगरी 1 बघितली तर 1000 करोड पेक्षा जास्त AUM असणारे फक्त 15 डिस्ट्रीब्युटर अवेलेबल आहेत इंडियामध्ये. तर हा जो डेटा आहे तो ऍज ऑन मार्च 19 चा आहे. तर 44,173 टोटल डिस्ट्रीब्युटर होते 2019 मध्ये. त्यातले फक्त 15 डिस्ट्रीब्युटर आहेत कॅटेगरी 1 मध्ये आणि त्यांचा AUM किती आहे? 1000 करोड प्लस. हा जर मी अपडेटेड डेटा तुम्हाला दाखवला तर कॅटेगरी 7 मध्ये 24,493 कस्टमर झालेले आहेत. सो 2019 नंतर 4,000 जवळपास 4,000 डिस्ट्रीब्युटर्स नवीन ऍड झाले. आणि या सोबत या कॅटेगरी मधले काही डिस्ट्रीब्युटर वरच्या कॅटेगरीमध्ये पण गेलेले आहेत. तर कॅटेगरी 6 मध्ये 19 मध्ये होते 19,500 पण ते झालेले आहेत 22,959. कॅटेगरी 5 मध्ये 1900 चे 2100 झालेले आहेत. कॅटेगरी 4 मध्ये
50 ते 100 करोडच्या दरम्यान जे हजार डिस्ट्रीब्युटर्स होते ते आज 1113 डिस्ट्रीब्युटर झालेले आहेत. 100 ते 500 मध्ये जे 699 म्हणजे 700 डिस्ट्रीब्युटर होते ते आज 729 झालेले आहेत. कॅटेगरी 2 मध्ये 45 चे 48 झालेले आहेत. आणि कॅटेगरी 1 मध्ये ज्यांचा 1000 करोड पेक्षा ईएम जास्त आहे ते 15 पासून तो नंबर इन्क्रीज होऊन किती झालेला आहे 25. सो आज जर तुम्ही बघायला गेलात तर ऍज ऑन डिसेंबर 2020च्या डिसेंबर महिन्यापर्यंत टोटल डिस्ट्रीब्युटर्स होते 51,532. त्यातले फक्त 25 डिस्ट्रीब्युटर हे नंबर 1 कॅटेगरी किंवा कॅटेगरी नंबर 1 मध्ये आहेत ज्यांचा ईएम आज 1000 करोड पेक्षा जास्त आहे. आता मी बी तुमच्यातल्या खूप साऱ्या लोकांना ही क्युरियोसिटी असेल की बाबा हे डिस्ट्रीब्युटर आहेत कुठे, कोणत्या सिटीमध्ये आहेत. तर ही लिस्ट ऑफ सिटीज आहे ज्यामध्ये लोकेशन ब्रेकअप दिलेला आहे. तर जे 25 डिस्ट्रीब्युटर्स आहेत कॅटेगरी 1 मध्ये नंबर 1 कॅटेगरी मध्ये त्यातले 6 डिस्ट्रीब्युटर्स मुंबई सिटी मध्ये आहेत, 4 पुणे मध्ये आहेत, 4 दिल्लीमध्ये आहेत आणि 4 अहमदाबाद मध्ये आहेत. त्यानंतर प्रत्येकी 2 कोलकाता आणि गुरगाव मध्ये आहेत आणि प्रत्येकी 1 डिस्ट्रीब्युटर कोइंबतूर, बेंगलोर आणि पणजी मध्ये आहे. तर असं नाहीये की बाबा जे तुम्हाला रिस्ट्रिक्शन किंवा जे तुम्हाला एक हर्डल वाटतं की बाबा आज मी जर छोट्या लोकेशनला असेल तर मी त्या लेवलनं ग्रो करू शकतो का किंवा माझा एएमवी वाढवू शकतो का. जर असं असलं असतं तर हे सगळे 25च्या 25 जे डिस्ट्रीब्युटर आहेत ते मे बी मोठ्या सिटीज मध्येच फक्त ग्रो झाले असते, जसे मुंबई, पुणे, दिल्ली, बेंगलोर अशा ठिकाणी. पण आज तुम्ही कोइंबतूर सारखं शहर बघताय तर त्यामध्ये पण एक डिस्ट्रीब्युटर आहे ज्याचा एएम 1000 करोड पेक्षा जास्त आहे. सो आपण जे एक सेइंग म्हणतो ना, स्काय इज द लिमिट. सो तुम्ही कोणत्या रिजन मध्ये आहात, कोणत्या सिटी मध्ये आहात त्याचा आणि तुमच्या एएम ग्रो होण्याचा काहीच संबंध नाहीये. तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात, तुम्ही काय लेवलची स्वप्न बघितलेली आहात आणि तुम्हाला तुमचा बिझनेस कोणत्या लेवल पर्यंत घेऊन जायचंय ते सगळ्यात महत्वाचं आहे. तर त्यावरती जर तुम्ही फोकस केलं आणि जसं मी प्रेझेंटेशन स्टार्ट केलेलं त्यावेळी सांगितलं की फोकस प्रायोरिटाईज करणं गोष्टींना महत्वाचं आहे. तुम्ही कोणत्या गोष्टींना प्रायोरिटी देताय आणि त्यानुसार तुम्ही काय ऍक्शन प्लॅन बनवून तो फॉलो करताय आणि अचीव्ह करण्यासाठी काय काय प्रयत्न करू शकताय. तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ज्या थ्रू तुम्ही तुमचा एएम जो आहे मल्टीफोल्ड किंवा ग्रो करू शकताय. तर ही एक म्हणजे शेवटची स्लाइड आहे. जसं मी तुम्हाला सेशनच्या स्टार्टिंगला सांगितलेलं की आपलं जे प्रोस्टार्ट युट्यूब चॅनल आहे तर त्यावरती तुम्ही हे आपले सारे ट्रेनिंग व्हिडिओज बघू शकताय. तुम्हाला जर काही ट्रेनिंग सजेस्ट करायचे असतील किंवा काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपला जो ईमेल आयडी आहे kmamc.trainingqueries@kotak.com यावरती तुम्ही मेल लिहू शकताय. किंवा जर तुम्हाला नवीन अपडेट्स आणि ट्रेनिंग कंटेंट हवा असेल तर तुम्ही हा जो नंबर आहे 961951032128 हा नंबर तुम्ही आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करू शकता, ज्यामध्ये ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये तुम्ही ऍड झाल्यानंतर या सगळ्या अपडेट्स किंवा ट्रेनिंग रिलेटेड कंटेंट तुम्हाला व्हॉट्सअप वरती भेटत जाईल. आणि जसं मी सांगितलं की हे जे युट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनला क्लिक करू शकता, ज्यातून तुम्हाला ज्या पण ट्रेनिंग व्हिडिओज किंवा नवीन नवीन जे ट्रेनिंग येतील ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि प्लस हे जे रिजनल लँग्वेज मध्ये ट्रेनिंग चालू आहे तर त्याची पण तुम्हाला तिथे ऍक्सेस भेटेल. ते पण जर तुम्ही मिस केलात किंवा काही पॉइंट्स तुम्हाला आठवत नसेल किंवा जर तुम्ही या सेशनला जर लेट जॉईन केला असेल तर हे सेशन युट्यूब वरती अपलोड होणार आहे, तर तिथं तुम्ही हे सेशन ऑब्विसली बघू शकता. तर या पॉइंट वरती मी आजचं सेशन एंड करतो. थँक्यू सो मच. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.